नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग विथ SSP यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण 9 एप्रिल 2024 साठी निफ्टी अनालिसिस करत आहोत. तर तुम्ही आता इथे मी मनी कंट्रोलची वेबसाईट ओपन करून ठेवलेली आहे. इथे आपल्याला ग्लोबल मार्केट पाहायचं आहे. ग्लोबल मार्केटमध्ये आज काय ऍक्टिव्हिटी झाली ते तर पाहूया आपण आज ग्लोबल मार्केटने काय ऍक्टिव्हिटी केलेली आहे. तर तुम्ही आता इथे पाहू शकता US मार्केट आपल्याला बुलिश दिसतंय आणि आता सध्या मार्केट चालू आहे. ग्लोबल मार्केट पाहू शकता तुम्ही इथे ग्रीन मध्ये तुम्हाला दिसत असेल. याचाच अर्थ मार्केट आता चालू आहे. आपलं मार्केट क्लोज झालेलं आहे, पण ग्लोबल मार्केट चालू दिसतंय आपल्याला इथे पाहू शकता तुम्ही. आता तर आपल्याला इथे बुलिश दिसतंय ग्लोबल मार्केट US मार्केट, पण समजा नंतर हे बेरिश पण होऊ शकतं. पण सध्या तरी आपल्याला इथे बुलिश दिसतंय. पाहू शकता इथे US मार्केट इथून आपल्याला बुलिश दिसतंय. त्याच्यानंतर युरोपियन मार्केट पण पाहू शकता तुम्ही. युरोपियन मार्केट पण आपल्याला बुलिश दिसतंय, व्हेरी बुलिश दिसतंय आपल्याला. आणि त्याच्यानंतर एशियन मार्केट पण आपल्याला बुलिशच दिसतंय. पाहू शकता तुम्ही इथून. तर आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये एशियन मार्केट, युरोपियन मार्केट आणि US मार्केट हे तिन्ही मार्केट आपल्याला बुलिश दिसत आहेत. तर इथून आपल्याला एक सिग्नल भेटतोय की आपलं पण मार्केट बुलिश राहू शकतं उद्या. तर इथून आपल्याला पहिला एक सिग्नल भेटलेला आहे इथून मार्केट की आपलं पण मार्केट बुलिश राहू शकतं. तर तुम्ही आता इथे स्क्रीनवरती पाहू शकता, इथे मी स्टॉक एक्सची वेबसाईट ओपन केलेली आहे. तर त्याच्यावरती आपल्याला इथे पाहू शकता तुम्ही इथे मंडे 8 एप्रिल 2024 डेटा अपडेट झालेला आहे, पण पूर्ण डेटा अजून अपडेट झालेला नाही. आपल्याला फक्त FI आणि DI कॅश मार्केटमध्ये काय केलेलं आहे तेवढेच ऍक्टिव्हिटी इथे दिसते आपल्याला. तर इथे तुम्ही पाहू शकता FI आणि कॅश मार्केटमध्ये 684 करोडची सेलिंग केलेली आहे आणि DI आणि कॅश मार्केटमध्ये 3470 करोडची बाईंग केलेली आहे. तर इथून पण आपल्याला एक बुलिश साईडला सिग्नल भेटतोय उद्याच्या मार्केटसाठी. आपल्याला पाहू शकता तुम्ही इथे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं FI DI ह्याच्यामध्ये जो स्ट्रॉंग असेल त्याच्या बाजूने आपल्याला जायचंय. तर पाहू शकता इथे FI आणि 684 करोडची सेलिंग केलेली आहे आणि DI आणि कॅश मार्केटमध्ये 3470 करोडची बाईंग केलेली आहे. म्हणजे FI पेक्षा DI नी बाईंग जास्त केलेली आहे. तर चान्सेस आहेत की उद्या पण हे मार्केट थोडंफार पुश करतील वरच्या साईडला. तर इथून पण आपल्याला एक बुलिश सिग्नल भेटतोय. तर त्याच्यानंतर आपण डेली टाइम फ्रेमवरती डेली कॅन्डल बघूया काय सांगते आपल्याला. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता इथे डेली टाइम फ्रेम मी लावलेला आहे चार्टवरती, पाहू शकता तुम्ही. इथे आपल्याला डेली टाइम फ्रेम मध्ये डेली कॅन्डल पण आपल्याला इथे एक चांगली एक बुलिश कॅन्डल बनलेली दिसते आपल्याला इथे. पॅटर्न तर नाही कोणता बनला, पण एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आपल्याला दिसते इथे. तर इथून पण आपल्याला एक सिग्नल भेटतो की उद्या मार्केट बुलिश राहू शकतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे प्रिडिक्शन मी जे करतो किंवा अजूनही इतर कोणी करत असतील प्रिडिक्शन, हे प्रत्येकाचं प्रिडिक्शन आपापल्या पद्धतीने असते. त्याच्यामुळे 100% कोणी राईट नसतो मार्केटमध्ये, लक्षात ठेवा. आता 2 दिवस माझं प्रिडिक्शन बरोबर गेलं तर तिसऱ्या दिवशी ते बरोबर जायला असं नाही, चुकू शकतं प्रिडिक्शन. कारण मार्केटमध्ये कोणतीही गोष्ट 100% नाही आहे, लक्षात ठेवा तुम्ही. तर पाहू शकता इथे डेली कॅन्डल पण आपल्याला इथून एक बुलिश सिग्नल देते. अशा प्रकारे आपल्याला तिन्ही गोष्टींमधून आपल्याला बुलिश सिग्नल भेटलेला आहे उद्यासाठी. ग्लोबल मार्केट पण आपल्याला पॉझिटिव्ह दिसतंय आणि FI DI च्या डेटामध्ये पण DI नी जास्त बाईंग केलेली आहे. त्याच्यामुळे तिथून पण आपल्याला एक सिग्नल भेटतोय बुलिश साईडला. डेली कॅन्डल पण आपल्याला इथून एक स्ट्रॉंग बनलेली दिसते. त्याच्यामुळे तिन्ही मधून आपल्याला बुलिश सिग्नल भेटतोय उद्याच्या मार्केटसाठी. अजून एक गोष्ट आपण ऍड करूया, अजून एक आपण डेटा पाहूया. आजचा डेटा आपल्याला काय सांगतोय, काय सिग्नल देतोय ते. आता तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता, हे माझं अपस्टॉक्सचं अकाउंट आहे. अपस्टॉक्स मध्ये तुम्हाला ही फॅसिलिटी भेटते. इथं तुम्ही पाहू शकता, इथे डिस्कवर मध्ये आल्यानंतर आपल्याला इथे ऍक्टिव्हिटी दिसते आज काय झालेली आहे मार्केटमध्ये. डेटाचा आपल्याला इथं रिपोर्ट भेटतो, पाहू शकता तुम्ही इथे. आपल्याला आता कॉल साईडला चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये आपल्याला इथे कॉल साईडला 10.52 लाख आपल्याला दिसतंय ओपन इंटरेस्ट आणि पुट साईडला
417 लाख आपल्याला ओपन इंटरेस्ट दिसतोय. म्हणजे कॉलपेक्षा पुट साईडला जास्त आपल्याला दिसतोय. म्हणजे याच्यावरनं आज मार्केट पाहू शकता तुम्ही, आज मार्केट बुलिश होतं. ज्यावेळेस पुट साईडला ओपन इंटरेस्ट जास्त असतो त्यावेळेस मार्केट बुलिश असतं, आणि ज्यावेळेस कॉल साईडला ओपन इंटरेस्ट जास्त असतं त्यावेळेस मार्केट बेरिश असतं. लक्षात ठेवा, हे दोन्ही अपोजिट असतं, अपोजिट काम करतात. आता तुम्ही समजाल कॉल साईडला जास्त आहे तर मार्केट बुलिश राहील, आणि पुट साईडला जास्त दिसलं तर तुम्हाला वाटेल की मार्केट पडणार आहे. असं नसतं. हे ओपन इंटरेस्ट अपोजिट काम करतात. लक्षात ठेवा तुम्ही, कॉल साईडला जर जास्त असेल तर मार्केट बेरिश होतं, आणि पुट साईडला जर जास्त असेल ओपन इंटरेस्ट तर मार्केट बुलिश असतं. तर आता इथून पण आपल्याला एक सिग्नल भेटतोय की, म्हणजे हा तर आजचा डेटा झाला. उद्या हा डेटा चेंज होऊ शकतो, सकाळी चेंज होणार हा डेटा. त्याच्यावरनं आपण ठरवूया उद्या ट्रेडमध्ये कशा प्रकारे एंट्री करायची ते. पण सध्या तरी आपल्याला इथून पुट साईडला जास्त डेटा दिसतोय, म्हणजे मार्केट बुलिश इथून सिग्नल भेटतोय. आणि आज पाहिलं तर तुम्ही, मार्केट आज बुलिशच होतं. तर अशा प्रकारे आपल्याला बुलिश साईडला सिग्नल भेटलेला आहे सगळ्या गोष्टींमधून. तर आता उद्याच्या ट्रेडिंगसाठी आपल्याला लेवल ड्रॉ करायचे चार्टवरती. त्याआधी आपण 15 मिनिटाचा टाइम फ्रेम सिलेक्ट करूया चार्टवरती. पाहू शकता तुम्ही ते, मी 15 मिनिटाचा चार्ट सिलेक्ट केलेला आहे. आणि उद्यासाठी आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे आहेत एंट्री एक्झिटसाठी. तर सपोर्ट रेजिस्टन्स कसं ड्रॉ करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मी. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी सपोर्ट रेजिस्टन्सचा व्हिडिओ आहे तो जाऊन पाहावा. तर पाहू शकता आपल्याला क्लोजिंग प्राइसच्या खाली आपल्याला सपोर्ट ड्रॉ करायचे आहेत, आणि क्लोजिंग प्राइसच्या वरती आपल्याला रेजिस्टन्स ड्रॉ करायचे पहिला. त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट आपल्याला इथे दिसतोय, दुसरा स्विंग. तर हा एक सपोर्ट आपण ड्रॉ करूया. त्याच्यानंतर खाली अजून आपल्याला इथे एक दिसतोय स्विंग, हा एक स्विंग ड्रॉ करूया आपण, सपोर्ट ड्रॉ करूया. तर अशा प्रकारे क्लोजिंग प्राइसच्या खाली आपल्याला 3 सपोर्ट भेटलेले आहेत, आणि वरती आपल्याला एकच रेजिस्टन्स दिसतोय. आता वरती तर ऑल टाइम हाय ब्रेक केलेला आहे, त्याच्यामुळे वरती आपल्याला एकच रेजिस्टन्स भेटेल. तर आपण हा पण एक रेजिस्टन्स ड्रॉ करूया. 4 लेवल भेटलेले आहेत उद्याच्या ट्रेडिंगसाठी. तर आजच्या प्रिडिक्शनच्या हिशोबाने उद्याचा व्ह्यू आपला बुलिश असणार आहे. पाहू शकता तुम्ही, आपल्याला ग्लोबल मार्केटमधून पण बुलिश सिग्नल भेटलेला आहे. FIDI मध्ये पण आपल्याला DI ने जास्त बाईंग केलेली आहे. इथून पण आपल्याला एक कॉल साईडला बुलिश साईडला सिग्नल भेटलेला आहे. आणि डेली टाइम फ्रेम मध्ये पण डेली कॅन्डल एक चांगल्या प्रकारे ग्रीन कलर मध्ये बनलेली आहे चांगली. तर ती अशा तिन्हीकडून आपल्याला बुलिश सिग्नल भेटलेला आहे, त्याच्यामुळे उद्याचा व्ह्यू आपण बुलिश ठेवणार आहोत. कॉल साईडलाच एंट्री भेटली तर करायचा प्रयत्न करूया. पण जसं मार्केट ओपन झाल्यावर आपल्याला समजा इथे डेटा काय सांगतोय त्याप्रमाणे आपला आपण व्ह्यू बनवूया उद्या ट्रेडिंगसाठी. जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे जर आपल्याला इथे कॉल किंवा पुटच्या डेटामध्ये इथे काय डिफरन्स दिसला तर त्याप्रमाणे आपण एंट्री करणार आहोत मार्केटमध्ये. तर आता हा तर डेटा उद्या मार्केट चालू झाल्यावर चेंज होणार, त्याच्यामुळं इथे जो डेटा तयार होईल त्या डेटाच्या नुसार आपण उद्या एंट्री शोधूया मार्केटमध्ये. पण शक्यतो आजच्या प्रिडिक्शननुसार तर उद्या कॉल साईडलाच एंट्री बनली पाहिजे. तर पाहूया कशा प्रकारे उद्या आपली एंट्री बनते ते. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला अनालिसिसचा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपल्या उद्याच्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.